जेवायच्या अगोदर 1 तासभर दिलं तरी चालतंय. ही कॅल्शियमचे आहे 1.5 महिन्याची गोळ्या दिली रोज रात्रीची. रोज रात्रीची आम्ही पाठवून देतो. आणि ही ताकदीची येते सकाळी एक संध्याकाळी खाली चालते. हां ते चालते ते. हे फक्त लय दुखल वगैरे त्यावेळेस खायला द्या. ही ठणकेची हां कळी पेन वगैरे आहे लिहून देतो. मार्कर आहे का? मार्कर आहे का? मी काय वाचतालीच नाही. अडगी बाई वाचायला काय येत नाही. शाळा किती झाल्या? वाचून त्याने गोळ्या जे बघितलं नाही. शाळेला गेल तसा काय? होय तुम्ही शाळेला गेल तसा काय? शाळाचं काय गेल तसा काय? ते काय नाही. कुठली शाळा आली पोटाला मिळायची सकाळी एक संध्याकाळी ही रात्रीची एक त्यातली दुखल्यावर जेवायला मिळायची पण ती हे 1.5 महिने दिले ते संपलं का? नंबर आहे यांच्याकडंच मला फोन करा पाठवून देतो अजून. माझा नंबर हां घ्या की नंबर माझा पण. डॉक्टर नाहीतर मला नंबर सांगा मी तुम्हाला मिस कॉल देतो. कुठला लावतोय नंबर? गोळ्या खायच्या. गोळ्या खावा. टॉनिक प्या. सांगून दिलंय सांगून दिलंय. लिहून दिलं ते खायचं आहे की गुळ. टॉनिक पण प्यायचं नाही म्हणायचं नाही. गोळ्या खायच्या नाही म्हणायचं नाही. नाश्ता करू काय? नको खाणार ना गोळ्या? खातो की टॉनिक पिणार ना? ते मिळतात औषध ते खायला खातो की. तुमचं ऐकायचं त्यांचं ऐकायचं. होय ऐकतो ते खटपट यार तुमच्या त्यांनीच मला इकडे आणलंय. खटलं काय पडलंय अंगावर कवाचं नाही. पुढच्या महिन्यात आल्यावर सुधारलेलं दिसायला पाहिजे. ऐकू काहीच नाही. पुढच्या वेळी आल्यावर सुधारलेलं दिसायला पाहिजे. तब्येत सुधारली पाहिजे पुढच्या वेळेस. आलं का नाही ऐकू? काय म्हटलं? पुढचे आले का नाही? चांगली पाहिजे. सारखं लक्ष आहे माझ्याकडे. डॉक्टरांचा उपकार भेटत नाहीत. नाही काय नाही असलं काय नाही. डॉक्टरांचा उपकार भेटत नाहीत. लय उपकार नाही. देवाला माहित आता कसं फेडून घ्यायचं. देवच फेडून घ्यायचा. आमची ताकद नाही फेडायची. हे काय हे पैशाने पेटणारा उपकार नव्हे. आम्ही निमित्त आहे हो. तेव्हा राखत नाही कोणाचं. तेव्हा फेडतोय बरोबर काय कसं फेडायचं. त्यानं आजपर्यंत कोणाचा 1 रुपया ठेवाय नाही. माझा तरी त्यानं लई फेडला. माझा जे उपकार त्यानं माझा लई फेडलाय. असं माणसाला बोलू ते तसं देवात बोलले. मामा माझ्या इतकी श्रद्धा ठेवली नाही त्यानं कुठल्या बाळचावर नाही. कुठली ठेवली नाही. झोपलं तरी उभं दिसतोय. ते ज्या वेळेला पहिल्यापासून मला तसं बघितलं होतं का नाही तसं दिसते. आता काय डॉक्टर येतेच आणि मी काय आता येत नाही. फार असं वाटतंय ह्या डाळ जरा जास्त झालं. थोडस जास्त झालंय. आता गोळ्या औषध दिले सुधारते. ते तुम्ही टॉनिक जे दिले का नाही ते 1 नंबरचं दिले आता 2 बाटल्या दिले ते.
होय दिले ते 2 बाटल्या. होय आता आहेत 2 बाटल्या. होय हा खायच्या रोज. अजून देऊ दे काय? होय अजून देतो एक. एवढे ते खाऊच आहे रे. हा खावा. कशा खायच्या? सांगितले 10 ml घ्यायचं आहे. सकाळ संध्याकाळ. सकाळी संध्याकाळी. होय हा सकाळ संध्याकाळ 2 टाइम घ्यायचं 10 ml. हा चमचा 1 चमचा घेतला तर चालतोय. टॉनिक उठून बसायचं. टॉनिक तसं नाही. तेवढं खाल्लं ते एक बाटली जरा मला बी बरं वाटायला लागलं. ताकद आल्यासारखं व्हायला. आता आम्ही आल्यामुळे आणि ताकद वाढायला तुमची. आता हळूहळू जरा सुधारायला माइंड फ्रेश व्हायला. मग असं आठवत नव्हतं काय? असे कायच नव्हतं पहिल्यांदा आलं त्यावेळी. आता सगळं आठवलंय. आता मगाच्यात खरं काय नाही. डोक्यात आपला विषय काय झाला, कुठल्या तरी दुसऱ्या विचारात गेलं की हे विसरतंय. हा करेक्ट. आणि तेच डोक्यात हा वाढतच जात. बरोबर. ही वस्तुस्थितीच आहे. बस मगाशी तिकडे ते विषय काढलं काय प्रत्येकाच्या माणसाच्या हे विषय आहे. कुठला विचार बदलले का नाही. मगाशी विषय काढल्यावर काय परिस्थिती आणि आता काय परिस्थिती बघा. मगाशी विषय काढल्यावर कशी परिस्थिती होती. लक्ष गेलं की ते वाढतंय. त्याने ओळखलं नाही. लक्ष गेलं की वाढतंय. मग यांची सांगायला नाही काकांचं त्यांचं बी फरक पडला. मग ते लक्ष गेलं की वाढते. मग अशी मी विचारलं ना उभं राहिल्यावर वगैरे तर तुम्ही काय म्हणले उभं राहू दे ना कसं मी त्याला हरतंय. पण त्याच्यावर लक्ष काढलं. आता लक्ष याच्यावर आता बाहेर वाढते तरी माणूस वाटत पण नाही. लक्ष दिलं की वाढते. तसं यांचं पण तसंच आहे. लक्ष दिलं की वाढणार. ते विसरायला काय होतं. पुढचीच लक्ष त्याच्यातच होतं. हॅलो हॅलो आता कधी यायचं? आता येणार की पुढच्या महिन्यात लगेच. पुढच्या महिन्यात 1 महिना ही औषध खाऊन तयार होणार. हा राईट. पुढच्या महिन्यात बस 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 पुढच्या महिन्यात येतात बघा. पुढच्या महिन्यात येणार. चालतंय. घरावर डॉक्टरला कसं सांगितलं तसं सांगितलं. असं सांगितलं काय जेव्हा डॉक्टरला? काय ती भाषणं काय बोलणं त्यांचं काय त्यांची मर्जी काय गांडगं. एवढा राऊंड भरायचा माणसांना. बाई कुठे गेली? प्रत्येक शब्दाला म्हणणार डॉक्टर आहे किंवा गोरे डॉक्टर. बाई आहे म्हटलं तुझं बघू बाबा. हसायला माझं सांगा तसे आहे. डॉक्टर चांगला होता तुझे तुझे. आणि तुम्हाला विचार देवसा मामा साई कुणाला व्हायचा नाही असं नाही. आणि कुणाचं हे नाही. तयार मामा जगाचा मामा. कुठं जाईल तिथं का भेटायचं काय. डॉक्टर सुद्धा तयार करणारा तेच आहे. बरोबर. करेक्ट. डॉक्टरला सुद्धा तयार करणारा मामाचं आणि माझं ते दांडगे काम. काय तर झालं अशी म्हणतात म्हणाले डॉक्टर म्हणाले. अजून वर्ष बी मला झालीच आहे. वय बी वय चाललंय. आणि औषध बी घातलाय. तुम्हासारखी मुलगी आहे सगळ्यांचा. अजून माझं चांगलंच केलंय देवानलंही चांगलं केलंय. होय होय चांगलं केलं. किती बेमानी होऊन देते माझं. मी त्याच्या जीवावर आणि त्याच्या तोलावर आहे मी. बरोबर. माझी आतली
आतली ही मार्ग जे काय आहे का नाही काहीतरी हे असं होतंय तुझं म्हटलं की त्याचं होतंच. आता एक इथल्या दोघी तिघी बायका झाल्या तर येतात बसतात. बाई तुझ्या मग चांगलं झालं म्हणते तेवढं बसून तुम्ही प्रसाद आजमापुरात दिलेले आता बाई ती अजून येते जाते विचारले ते पडले ना काय करू असे काय लावून घ्यायची नाही. तशी माणसाची परिस्थिती ठेवली. ह्या लोकांच्यावर बघितल्यावर जगायची उर्मी एखाद्या जगायची इच्छा बंद झालेल्या माणसाला हा व्हिडिओ दाखवावा. जगण्याची इच्छा संपलेल्या माणसाला हा व्हिडिओ दाखवावा. ह्या व्यक्तींच्याकडे बघितल्यानंतर जगण्याची उमेद वाढणार, नक्कीच 100% वाढणार. बघा ह्या वयात कसं आहे बरं काय डॉक्टर साहेब, एवढं वय होऊन दोनदा पडून, दोनदा खुबा फ्रॅक्चर आहे, ऑपरेशन पण होत नाही, दोनदा जिन्यावर आणि आले त्यावेळेस त्यांना काहीच आठवत नव्हतं आम्ही कोण आहे, काय आहे, कशासाठी आलो होते. 10 मिनिटांनी परत सगळं आठवायला लागलं. परत कोण तुम्हीच, तुमचंच सुरू आहे रामायण, तुमचं लेक्चर सुरू आहे. हा करता करविता तुमचं सुरू आहे. आणि कुठलं नाही नाथ त्याने जेवायला घातल्याशिवाय सोडाय नाही. तुम्ही जेवायला घाल. तुम्ही म्हटलं असं संपलं सगळं, आम्हाला मिळालं सगळं. मामा आहे, मामा मामा ठीक आहे चालतंय. मामा आहेत आहेत का नाहीत? कुठं आहेत मामा आहेत का नाहीत? मामा वय मामा आहेत. मामाशिवाय कोण नाही. मामाशिवाय कोण नाही. आई नाही, बा नाही, आणि कोण आई चला आई आणि तू. येतो आई. पोटाला असला हिरो येऊन होता माझ्या. मी कसली आणि एवढं राखून ठेवलो आणि 2 एकर जमीन घेऊन ठेवलोय माझ्याकरता. सगळं खावा. 2 एकर जमिनीचं माझ्या याचं नाही. तुम्ही आले तर यावा खरं. माझी ती स्वतःची, माझ्या पोटाला कमी पडू घ्यायचं नाही. उद्या सकाळी बदललेस आणि बघणार जरा कोण बघणार तुला म्हणते. बनशीला कोण लई सांभाळत आलोय. काय करू. आणि ती तुझी काही सारखं सपनात तिकीट आली आणि इकडे आली आणि सपनात सारखी येत. तू का तूच कशाला सारखं सारखं मामा येतोस मला यायला आणतोस. आणि डॉक्टर सगळं करायला फोन केला ना. त्यांनीच किती नाही डॉक्टर तिकडं फोन येते. हा फोन येतो ते सकाळी परे कोणी केलता. त्यानेच केलता फोन. मग त्यावर हे बोलाय नाही बोलायलाच ये ना तुम्हाला. आता औषध दिला खायचं. त्या औषध माझे शोधात काय येत औषध खायचं व्यवस्थित, गोळ्या खायच्या व्यवस्थित. डबल आहे. हा डबल आहेत. टॉनिक बी डबल आहे. टॉनिक बी डबल आहे. जाऊ व्यवस्थित येतो परत. आणि जाऊ काय आता जायचं नको.
मला कोण घेणार तुम्ही जाऊन मामा आणि तुम्ही मामा आणि ते हा येतो आम्ही परत अजून परत येतो परत आम्ही बघा बरं झालं बाबा येतो परत येतो परत येणार लय लय मग मला वर्षात सारखे येरजरे झालं बरं कसं मला यायचं नक्की 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 येणार या नक्की येणार. येतो मी मुंबईवरनं आलोय मुंबईवरून आलात ये हा. बाई, लय उपकार दांडगात कशाचं बघावंसं वाटतंय आणि आज योगायोग आला यांच्यामुळं येळ आली पाहिजे त्याची वेळ आली पाहिजे काय करायचं ते लय वेळा मनाला लावून घेतलो आणि हे केव्हापासून मामा आमच्या उठायला लागला हे मला माहिती नव्हतं मागणं या बाबाने माहिती करून दिल्यावर मग येणं जाणं डॉक्टर तेवढा असं दिसाय ते ध्यानात आलं की